की या राज्याचा जो सत्ताधीश वर्ग आहे, हा सत्ताधीश वर्ग हाच पुरोहित वर्ग आहे. नोकरशाहीतला वर्ग हाही पुरोहित वर्ग आहे आणि धर्माच्या आज्ञा देणारा वर्गही पुरोहित आहे. आणि शिक्षण क्षेत्रातला शिक्षकी वर्ग हा सुद्धा या पुरोहित जातीतूनच येतो. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण या जातव्यवस्थेचा अंकुश या समाजावरचा काढून फेकून देत नाही, जोपर्यंत तळागाळातल्या माणसांना शिक्षण घेऊन त्यांच्या पातळीपर्यंत आपण आणून त्यांच्याशी संघर्ष करून या सगळ्या सत्तेच्या जागा जोपर्यंत बहुजन ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत या समाजाची खऱ्या अर्थाने उन्नती होणार नाही. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य विजय सर, माझे सहकारी बाळासाहेब वाघ, आपले अतिशय कर्तृत्ववान असलेले ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष, समोर बसलेले माझे मित्र शिवाजी हुसे, सर्व कॉलेजचे प्राध्यापक, गावातील नागरिक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे मला आनंद राहील की जेव्हा माझी जास्तीत जास्त व्याख्यानं होतील तेव्हा मला सांगता येईल की पहिलं व्याख्यान माझं कन्नडमध्ये झालं होतं आणि कन्नडमध्ये महात्मा फुलेंच्या व्याख्यानाची सुरुवात झाली. आज संध्याकाळी पण संभाजीनगरमध्ये एक व्याख्यान आहे आणि 27 तारखेला वसंत व्याख्यानमालेमध्ये पुण्याला महात्मा फुले या विषयावर माझं व्याख्यान आहे. तर महाराष्ट्रभर आपण ही मोहीम राबवत आहोत. आणि दुसरं असा केलेलं आहे की मी एकट्यानं व्याख्यानं देण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये 2000 व्याख्यानं व्हावेत यासाठी आम्ही एक नियोजन केलं आहे. एक महात्मा फुलेंच्याबद्दलची एक PDF फाईल मी बनवली जवळपास 3 महिने अभ्यास करून आणि 68 पानांची ती फाईल आहे. मी ती सरांच्या व्हॉट्सॲपला पाठवतो आणि ती सर्व विद्यार्थ्यांनी पण वाचावी. आणि तुम्हाला असं वाटलं की आपण व्याख्यान द्यावं तर मी असं फेसबुकवर आवाहन केलं की ज्यांना ज्यांना व्याख्यान द्यायचे त्यांनी माझे संपर्क केला आणि मी एक ग्रुप बनवला. तर किती लोक जॉईन झाले असतील तुमच्या अंदाजे? चालेल, तर 6000 कालपर्यंत 6000 लोक जॉईन झाले त्या मोहिमेमध्ये आणि 6000 लोकांना व्याख्यान द्यायची इच्छा आहे महात्मा फुलेंवर. तर मला प्रश्न असा पडतो की काय जादू आहे नेमकी? म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की समाज आता खूप बदलत चालला आहे, समाज खूप बिघडत चालला आहे, लोकांना वाचायचं नाही, लोकांना ऐकायचं नाही. ते काही प्रमाणात खरं आहे. पण तुमच्या वाचनालयाचे उपक्रम सरांनी आत्ता मला वर नेऊन दाखवले तर हे थक्क करणार आहे. म्हणजे अगोदर मराठवाडा आपण असा दुर्गम समजतो, त्यातला कन्नड तालुका अजून दुर्गम, आणि अशा ठिकाणी इतक्या ॲक्टिव्हिटीज चालतात. अगदी AI पर्यंतची मजल किंवा ॲस्ट्रॉलॉजीपर्यंतचे वेगवेगळे उपक्रम हे पुण्या मुंबईत सांगितलं तर खरंसुद्धा वाटणार नाही, इतकं ते खरं आहे. आणि दर शनिवारी व्याख्यान किंवा दर शनिवारी लोक एकत्र येतात ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. आणि म्हणून मला त्या दिवशी व्याख्यानाची वेळ त्यांनी सांगितलं सकाळी 10:30. म्हटलं ऊन एवढं प्रचंड आहे, लोक जमतील का? ते म्हणाले आमच्या लोकांना सवय लागलेली ऐकायची, त्यामुळे आमचे लोक नक्की येतील. आणि ते मी बघतो आहे, कारण मगाशी मी आलो तर सगळीकडे शांतता होती. म्हटलं आता व्याख्यान कसं होणार? पण ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर लोक जमत आहेत, तर ही असे या गावात तुम्ही वातावरण जिवंत ठेवलं ही मला खूप खूप मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट वाटते. मागच्या वर्षी 25 नोव्हेंबरला मी आलो होतो या ठिकाणी आणि शिक्षकांसाठी साने गुरुजी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी मी व्याख्यान दिलं होतं. तेव्हा मी साने गुरुजींवर व्याख्यानं देत होतो महाराष्ट्रभर आणि 81 व्याख्यानं मी महाराष्ट्रात दिली होती. त्यातलं एक व्याख्यान आपलं होतं, कन्नडचं होतं. तर मी आता बोलायला सुरुवात करतो. फक्त माझी विनंती अशी राहील की हे जे यंत्र आहे तर हे आपला हात कधी जातून कधी सुरू होतं हे आपल्यालाही कळत नाही. आता तुम्ही म्हणाल तुम्ही नाही का स्टेजवर फोनवर बोलले, पण मला कलेक्टरांचा फोन होता नांदेडच्या, तेव्हा मला बोलावं लागलं. आमची परवा दिवशी मिटिंग आहे नांदेडला, तेव्हा त्यांच्याशी बोलावं लागलं. तर फक्त मोबाईलला कोणी हात लावू नका आणि एक मनापासून मी जास्त वेळ नाही, 1 पाऊण तास बोलेल, पण किमान महात्मा फुले तुमच्यापुढं मांडावेत अशा पद्धतीचा मी प्रयत्न करेल. मला दिलेला विषय असा होता की
महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून आज काय करायला हवे. परंतु या ठिकाणी तरुण मुलांची संख्या मोठी आहे, त्यामुळे मी थोडंसं महात्मा फुलेही समजून सांगतो आणि मग शेवटी आज काय करायला पाहिजे याच्यावर येतो. याचं कारण असं की या नव्या मुलांना ते माहीत झालं पाहिजे. आणि मला आज आनंद हा आहे की तरुण मुलांची संख्या या व्याख्यानाला मोठी आहे, कारण मी ते आवाहन करतानाच म्हटलं होतं की तरुण मुलं त्या व्याख्यानात असली पाहिजे. नाहीतर काय होतं की जे 50शीतले लोक असतात आणि जे नेहमी वाचनालयात येत असतात, बऱ्याचदा व्याख्यानं जी होतात तर चळवळीतले कार्यकर्ते किंवा हे जे सगळे लोक येतात, तर त्यांना ते सगळं पाठ झालेलं असतं. आणि मग इंग्लिशमध्ये म्हणतात कन्व्हिन्स्ड टू बी कन्व्हिन्स्ड, म्हणजे ज्याला आधी पटलं आहे त्यालाच परत पटून सांगायचं, अशा आपली सगळ्या सामाजिक चळवळीची स्थिती व्याख्यानं असतात. पण नव्या मुलांशी बोललं पाहिजे, तरुण मुलांशी बोललं पाहिजे. आणि म्हणून मला आनंद आहे की मुलांची संख्या पण मोठी आहे आणि त्याच्यापेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. महात्मा फुलेंमुळं आज आपण इथं आहोत, ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच असली पाहिजे. म्हणून मी त्या दिवशी टॅगलाईन लिहिली होती की तुम्ही आहात, तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत. असंच महात्मा फुलेंच्याबद्दल आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, महिलांनी नाही, पुरुषांनीसुद्धा. याचं कारण एक विशिष्ट जात जर सोडली तर सर्वच जण त्या काळामध्ये शिक्षणापासून दूर होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंची का आठवण करायची इथपासून मी सुरुवात करतो की 200 वर्ष होऊन गेलेत. म्हणजे मला स्वतःला माझ्या वडिलांचं नाव माहिती आहे, माझ्या आजोबांना मी बघितलेलं आहे, माझ्या पणजोबांना मी बघितलेलं नाही, ते काय करत होते ते मला माहीत नाही, फक्त त्यांचं नाव मला माहिती आहे. आणि त्याच्या आधी कोण होतं हे मला काहीच माहीत नाही. म्हणजे ही 100 वर्षातली परिस्थिती. पण 200 वर्षापूर्वी जन्मलेल्या माणसाची आठवण काढायला कन्नडसारख्या छोट्या गावात भर उन्हामध्ये माणसं जमतात. ही ताकद काय नेमकी, ही जादू नेमकी काय? देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्यावर लेख लिहावा असं वाटतो, त्यांना हार घालावा असं वाटतो. प्रत्येक राज्यामध्ये कार्यक्रम होतात आणि फुलेवाड्यावर काही लाख लोक काल जमतात. तर कोणी बंदूक लावली आहे का आपल्याला? कोणी सक्ती केली आहे का? महात्मा फुलेंचं नाव घ्यावं लागेल, तुला हार घालावं लागेल, असं काय आहे का? हे कशातून आहे नेमकं? का महात्मा फुलेंचं इतकं आकर्षण काय आहे माणसांना? तर मी जेव्हा विचार करतो की महात्मा फुलेंचंच आकर्षण महाराष्ट्राला इतकं का आहे, तेव्हा मला पहिली गोष्ट ही वाटते की या माणसानं सर्वसामान्य वंचित समूहातल्या सगळ्या घटकांना ॲड्रेस केलेलं आहे. इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणजे समजा मी आज काय हेरमकुलकर्णी काय नाही, लेखक आहे ते, फक्त ते महिलांचं काहीतरी काम करतात. म्हणजे मी स्वतःला असं सॅग्रिगेट केलं, एक तुकड्यामध्ये टाकलेलं आहे. पण महात्मा फुले ही अशी व्यक्ती आहे की त्यांनी एकाच वेळी अनेक विषयांवर काम केलं. किंवा महात्मा फुलेंनी काय केलं नाही असा उलटा प्रश्न विचारला पाहिजे. लेखक होते का महात्मा फुले? नक्कीच होते, पुस्तकं आहेत त्यांची. वक्ते होते का महात्मा फुले? खूप चांगलं भाषण करायचे. महात्मा फुले तत्त्वज्ञ होते का? होते, कारण त्यांनी एक नवा अब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत मांडलेला आहे. विचारवंत होते का महात्मा फुले? त्यांच्या विचाराच्यात तर आपण सारे जगतो आहोत. कृती काय केली महात्मा फुलेंनी? सगळ्याच पातळीवर काम केलं ना. महिलांसाठी, मुलींसाठी शाळा काढली, तेवढी एकच शाळा आपल्याला माहिती आहे. पण 13 शाळा आहेत महात्मा फुलेंनी काढलेल्या, 13 शाळा. रात्रशाळा काढलेली आहे महात्मा फुलेंनी. म्हणजे शिक्षणाच्याबद्दल मोठं काम. शेतकरी होते का महात्मा फुले? महात्मा फुलेंना 60 एकर शेती होती, 60 एकर. आणि स्वतः महात्मा फुले शनिवार रविवार त्या शेतावर जायचे आणि त्या शेतातून मिळणारे जे उत्पन्न आहे ते मुंबईला पाठवायचे. मांजरी नावाचं गाव आहे पुण्याजवळ, ते त्यांची शेती होती. त्या काळातले लोक धरणाचं पाणी घेत नव्हते. त्यांना असं वाटायचं की धरणाच्या पाण्यामध्ये काहीतरी असताना पिकं मरून जातात. तर स्वतः पाईपलाईन करून महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये स्वतःची शेताला पाणी आणले. म्हणजे काय केलं नाही या माणसाने? पर्यायी धर्म स्थापन केला, सत्यशोधक समाज, सत्यशोधक धर्म महात्मा फुलेंनी स्थापन केला. म्हणजे त्या अर्थाने महात्मा फुले धर्मसंस्थापक पण आहेत. पेपर चालवला का महात्मा फुलेंनी? आता यांची ओळख करून दिली पेपरची. महात्मा फुलेंनी वर्तमानपत्र पण त्यांच्या प्रेरणेने सुरू झाले. कामगार चळवळ पण सुरू झाली मुंबईमध्ये.
शेतकऱ्यांची आंदोलनं ओतूर भागामध्ये त्यांनी उभी केलेली आहेत. आणि म्हणून एकाच वेळी इतक्या पातळीवर हा माणूस काम करतो, म्हणून हा माणूस सगळ्यांना आपला वाटतो. महात्मा फुलेंचं चरित्र तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण मुलं मुली जे आहेत त्यांना तितकंसं म्हणजे तपशीलवार माहीत नसेल. महात्मा फुलेंचा जन्म कालच्या तारखेचा, परवाच्या 11 एप्रिल 1827, म्हणजे पुढच्या वर्षी बरोबर 200 वर्ष पूर्ण होतील. महात्मा फुलेंची आई खूप लहानपणी वारली, तेव्हा महात्मा फुलेंचं वय फक्त 1 वर्षाचं होतं. पण त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही. त्यांचीच बहीण घरामध्ये येऊन महात्मा फुलेंना सांभाळायची. मग त्यांना इंग्लिश शाळेत घालण्यात आलं. पण शाळेत घातल्यानंतर त्या काळात माळी वगैरे या सगळ्या जाती आहेत, यांनासुद्धा शूद्रच मानलं जायचं. त्यामुळे या मुलाने शिकू नये असं म्हणून त्याला शाळेतून काढायला लावण्यात आलं. मग महात्मा फुले तालमीत जायला लागले. शरीर बळकट केलं लवजी वस्तादांच्या तालमीमध्ये. आणि मग पुढच्या काळामध्ये महात्मा फुलेंना शिकावं असं त्यांच्या आत्याला वाटत होतं, आणि म्हणून मग त्यांनी त्यांच्या वडिलांचं पुन्हा मतपरिवर्तन केलं आणि त्यांना पुन्हा शाळेमध्ये घातलं. स्कॉटलंड जी शाळा आहे पुण्यातली प्रसिद्ध स्कॉटिश शाळा, त्या स्कॉटिश शाळेमध्ये महात्मा फुले शिकले. त्यामुळे महात्मा फुलेंचं इंग्रजी खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की महात्मा फुलेंनी जी निवेदनं दिलेली आहेत हंटर कमिशनला, किंवा ही इंग्रजीमध्ये लिहिलेली निवेदन आहे, किंवा गुलामगिरीची प्रस्तावना तुम्ही पाहिली, तर हे सगळं महात्मा फुलेंचं इंग्लिश अतिशय उत्तम आहे. 200 वर्षापूर्वी, आज आपल्याला इंग्लिश वाक्य बोलताना आपली दमछाक होते, पण 200 वर्षापूर्वी उत्तम इंग्रजी आहे महात्मा फुलेंचं. आणि मग त्या काळात लवकर लग्न व्हायची. महात्मा फुलेंचं लग्न झालं आणि मग वेगवेगळ्या प्रकारे कामं करताना एकदा त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत ते जात असताना त्या ब्राह्मणांना ते बघवलं नाही की एक शूद्र आमच्याबरोबर कसं काय आमच्या रांगेमध्ये चालणार, आणि त्यांनी त्यांचं खूप अपमानित केलं. आणि मग त्या क्षणी महात्मा फुलेंच्या असं लक्षात आलं की जो आपला अपमान झाला आहे तो अपमान माझे संपूर्ण बांधव जे आहेत शूद्र अतिशूद्र यांच्या वाट्याला आलेला आहे. आणि त्या व्यक्तिगत अपमानाच्या याच्यात भावनेतून महात्मा फुलेंना त्या प्रश्नाची तीव्रता लक्षात आली. आणि मग महात्मा फुलेंनी त्याचा अभ्यास केला आणि एकूणच या सगळ्या पुरोहितशाहीविरुद्ध त्यांनी बंड केलं. आणि मग महात्मा फुलेंनी शाळा काढली, वर्तमानपत्र काढलं, पुस्तकं लिहिली, सत्यशोधक समाज स्थापन केला, मग स्वतःच्या घराचा हौद पाण्याचा मोकळा करून दिला. अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मी एक भागाकडे येतो. किती वर्षाचं आयुष्य लाभलं महात्मा फुलेंना? फक्त 63 वर्ष. म्हणजे माझं वय आता 55 आहे, म्हणजे एवढ्या 8 वर्षात फक्त 8 वर्षाचा गॅप आहे. त्यातही महात्मा फुलेंना शेवटच्या 2 वर्षात पॅरालिसिसचा अटॅक झाला होता. म्हणजे फक्त 61 वर्ष या माणसाला मिळालेले. पण 61 वर्षामध्ये हा माणूस 200 वर्ष पुरेल इतकं काम करून गेला. त्या काळात व्हॉट्सॲप नाही आहे, त्या काळात मोबाईल नाही आहे, त्या काळात फोन नाही आहेत. आणि अशा काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये संपर्क करून या प्रकारचं काम उभं करणं मुंबईपर्यंत, ही खूप मोठी गोष्ट. म्हणजे सयाजीराव गायकवाड जे होते गुजरातमध्ये बडोदा संस्थान, त्यांनी महात्मा फुलेंना निमंत्रित करून घेतलं होतं. आणि रोज शेतकऱ्याच्या आसूडचं एक प्रकरण महात्मा फुले वाचून दाखवायचे आणि सयाजीराव महाराज ते ऐकायचे. त्यांच्यासमोर महात्मा फुलेंची भाषणं झाली. तेव्हा काय रसायन असेल कल्पना करा. की आज तरी समजा मी बोलायला लागलो की तुम्ही मोबाईल लावला आहे, फेसबुक लाईव्ह आहे, हजारो लोकांना माहीत होतं हेरम कुलकर्णी नावाचं कोणतरी माणूस बोलणार आहे. त्या काळात काय होतं? पण केवळ विचाराच्या ताकदीनं तुम्ही काय करू शकता याचं महात्मा फुले हे एक वेगळं उदाहरण आहे, वेगळं रसायन. आणि मग या 61 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा माणूस पुस्तकं लिहितो, नियतकालिकं लिहितो, व्याख्यानं देतो, सत्यशोधक समाज उभा करतो आणि प्रत्यक्ष काम करतो. मला स्वतःला महात्मा फुलेंचं आकर्षण का वाटतं? तर मला त्यांचं आकर्षण यासाठी वाटतं की हा फक्त बोलणारा विद्वान नाही आहे. आज माझ्यासारखे बोलणारे पोपट सगळ्या महाराष्ट्रात आहेत. इंटरनेटवर सर्च केलं, काहीतरी माहिती वाटली की लगेच लेख तयार होतो. AIला सांगितलं की तुमचं पुस्तकही तयार होतं आणि भाषणही तयार होतं. त्यामुळे विचार मांडणं आणि बोलणं याला मी फार महत्त्व देत नाही.
मी क्रियेला महत्त्व देतो, कामाला महत्त्व देतो. आणि महात्मा फुले त्या अटीवर 100 नाही तर 200% उतरतात. संस्कृतमध्ये म्हणतात सक्रियावान य पंडितः. पंडित कोण? तर पंडित त्याला म्हणायचं की जो क्रियावान आहे, जो क्रिया करतो त्याला म्हणायचं पंडित. आणि महात्मा फुले त्या अर्थानं मित्रांनो पंडित आहेत. या माणसानं प्रत्येक विषयावर कृती केली. जी जी गोष्ट खटकली त्या त्या गोष्टीला कृतीनं प्रतिसाद दिला. लग्नाच्या मिरवणुकीत त्यांचा अपमान झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ही जातव्यवस्था हेच या समाजाच्या दुर्दैवाचं किंबहुना अवनतीचं मूळ आहे. आणि म्हणून जाती व्यवस्थेवर आपण धक्का मारला पाहिजे. आणि मग जाती व्यवस्थेमध्ये हे कुणी सांगितलं तुम्हाला की ब्राह्मण हे श्रेष्ठ आहेत आणि शूद्र हे कनिष्ठ, हे ठरवलं कोणी? तर ते ठरवणारे मनुस्मृतीसारखे जे काही ग्रंथ आहेत, या ग्रंथांच्या रचनेनं तुम्ही समाजाच्या डोक्यामध्ये विष घातलं आणि माणसांची समानता नष्ट करून टाकली. स्त्रियांना तर महात्मा फुले 5वा शूद्र म्हणायचे. म्हणजे महात्मा फुले असं म्हणायचे की आमच्या समाजानं चातुर्वर्ण निर्माण केलं आहे आणि 5वा वर्ण जो शूद्र आहे तो स्त्रियांसाठीचा वर्ण आहे. आणि मग आमच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही आमच्या या सगळ्या भगिनींना, आमच्या सगळ्या या दलितांना, शूद्रांना खूप वाईट पद्धतीने वागवलं. महात्मा फुलेंना हे जाणवण्याचं दुसरं कारण असं होतं की महात्मा फुलेंचा जन्म जो झालेला आहे हा पेशवाईच्या नंतर झालेला आहे. लगेच 1818ला पेशवाई संपली आणि 9 वर्षांनी महात्मा फुलेंचा जन्म आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये पेशवाईच्या काळामध्ये जितके अत्याचार झाले एकूणच शूद्रांवर, दलितांवर, शेतकऱ्यांवर, महिलांवर, ते अतिशय दुःखद होते. आणि महात्मा फुलेंनी त्या सगळ्या कहाण्या ऐकल्यात की सावकार आहे, ब्राह्मण आहेत, हा साऱ्या वर्गानं, या साऱ्या शेतकरी वर्गाची कशी लूट केली हे त्यांनी जवळून बघितलेलं आहे. आणि मग त्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुलेंना आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून 1827चा महात्मा फुलेंचा जन्म आणि 1818ला पेशवाई संपणं, तर पेशवाईचे जे सगळे अवशेष आहेत ते महात्मा फुलेंनी बघितलेले आहेत. त्या पेशवाईच्या सावलीत असलेली समाजव्यवस्था महात्मा फुलेंनी अनुभवलेली. आणि मग त्यांच्या लक्षात असं आलं आहे की या राज्यातला जो सत्ताधीश वर्ग आहे हा सत्ताधीश वर्ग हाच पुरोहित वर्ग आहे. नोकरशाहीतला वर्ग हाही पुरोहित वर्ग आहे आणि धर्माच्या आज्ञा देणारा वर्गही पुरोहित आहे. आणि शिक्षण क्षेत्रातला शिक्षकी वर्ग हा सुद्धा या पुरोहित जातीतूनच येतो. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण या जातव्यवस्थेचा अंकुश या समाजावरचा काढून फेकून देत नाही, जोपर्यंत तळागाळातल्या माणसांना शिक्षण घेऊन त्यांच्या पातळीपर्यंत आपण आणून त्यांच्याशी संघर्ष करून या सगळ्या सत्तेच्या जागा जोपर्यंत बहुजन ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत या समाजाची खऱ्या अर्थाने उन्नती होणार नाही. आणि महात्मा फुलेंनी असं पाणी खालून वर फिरवलेलं आहे, ते नुसतं वरच्यावर तुरटीने फिरवलेली. हे महात्मा फुलेंचं वेगळेपण. महात्मा फुलेंच्या काळातले बाकी विचारवंत जे होते ते कसे होते? बालविवाह थांबवा, एवढा एकच विषय घ्यायचा, बाजूला व्हायचं. पण महात्मा फुलेंचं वैशिष्ट्य असं मित्रांनो की महात्मा फुलेंनी पूर्ण समाजव्यवस्थेचा ढाचाच बदलण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन. ते फक्त एवढं नाही म्हणत राहिले चला झाडं लावा, ते फक्त म्हणजे आज आपण सामाजिक काम करतो पण ते कसं करतो? तुकड्या तुकड्यात करतो आपण. तुम्ही समजा पुस्तक प्रसाराचं काम करता, मी महिलांचे याचं काम करतो, मी कुठंतरी दारूबंदीवर काम करतो, म्हणजे आपण असं तुकड्या तुकड्यात काम करतो. पण हे सगळं ज्याच्यामधून आलं आहे त्या जातव्यवस्थेला हादरा मारणं आणि चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे, ही संपूर्ण चातुर्वर्ण व्यवस्था, ही चातुर्वर्ण व्यवस्था हीच या समाजाच्या अवनतीचं मूळ आहे हे समाजाच्या लक्षात आणून देणं. आणि म्हणून आपण सगळेजणं जे वाक्य पाठ म्हणतो सारखं, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, ते सगळं पाठ आहे की नाही आपलं? तर ते महात्मा फुलेंचा क्रक्स आहे ते विचारांचा की विद्येविना मती गेली. पण ती विद्या का गेली तुमच्याकडून? तर इथल्या वरिष्ठ जातींनी कनिष्ठ जातींना शिकण्याची बंदी केली. मनुस्मृतीने सांगितलं की दलितांनी शिकायचं नाही, वेद ऐकायचे नाही, महिलांना घरामध्येच ठेवायचं.
आणि धर्म ज्यावेळी अशा गोष्टीला प्रतिष्ठा देतो त्याच्याप्रमाणे सामान्य माणसं वागायला लागतात. आणि त्याच्यामधून या देशातल्या शेतकऱ्यांना शिक्षण मिळालं नाही, बहुजनांना शिक्षण मिळालं नाही, आणि ज्ञान म्हणजे फक्त वेद अशा पद्धतीची चुकीची कल्पना आपण समाजाच्या मनावर बिंबवली. याच मराठवाड्याचे सुपुत्र नरहर कुरुंदकर एके ठिकाणी असं म्हणतात की ज्या काळात या देशातला ब्राह्मण आपल्या मुलाला वेदपठण शिकवत होता, त्याच वेळी या देशातला शेतकरी आपल्या मुलाला नांगर धरायला शिकवत होता, त्याच वेळी या देशातला लोहार आपल्या मुलाला लोखंडावर घन मारायला शिकवत होता, त्याच वेळी या देशातला सुतार आपल्या मुलाला सुतारकी शिकवत होता. पण आमच्या व्यवस्थेने फक्त ब्राह्मणाने मुलाला वेद शिकवण्यालाच ज्ञान म्हटलं आणि शेती करणं, लाकूड कापणं, लोखंडाचे कामं करणं याला आम्ही कौशल्य किंवा कष्टाची कामं म्हटलो. तिथं गफलत झाली असं नरहर कुरुंदकर म्हणतात की आम्ही ज्ञानाची मान्यताच दिली नाही. आम्ही शेतकऱ्याला जे काही ज्ञान लागतं त्याला आम्ही ज्ञान म्हटलोच नाही. आम्ही सुतार जे करतो त्याला ज्ञान म्हटलोच नाही. आम्ही लोहार जे करतो त्याला ज्ञान म्हटलोच नाही. आणि त्यामुळे फक्त पुस्तकी पांडित्य किंबहुना पाठांतर करून बोलणं याला फक्त आम्ही ज्ञान म्हणत राहिलो. आणि त्याच्यामध्ये या देशातल्या पुरोहितशाहीचं महत्त्व वाढत गेलं. किंबहुना या देशामध्ये ज्ञान यांच्याकडे आहे आणि ज्ञान तुमच्याकडे नाही अशा पद्धतीची आपण विभागणी करून टाकली. महात्मा फुले हा त्या अर्थानं वेगळा तत्त्वज्ञ आहे की महात्मा फुलेंनी सर्व प्रकारच्या अभ्यासाला ज्ञान म्हणायला सुरुवात केली. आणि म्हणून महात्मा फुले जेव्हा हंटर कमिशनला निवेदन देतात किंवा देशातलं शिक्षण कसं असावं असं जेव्हा म्हणतात, तेव्हा महात्मा फुले असं म्हणतात की आमच्या शिक्षणाचा शेतीशी संबंध असला पाहिजे. आणि ते म्हणतात की शेतकऱ्याची पोरं शिक्षक झाली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या पोराला नांगर धरता येईल अशाच पोराला शिक्षक केलं पाहिजे तुम्ही, कारण तो बहुजनांच्या मुलांना या साऱ्या गोष्टी शिकवू शकेल. फुले पुढे जाऊन असं म्हणतात की शेताला शाळेला जोडून एक शेतीसुद्धा असली पाहिजे की त्या शेतीच्या आधारे तुम्ही मुलांना शेतीशास्त्रसुद्धा शिकवलं पाहिजे. कारण महात्मा फुलेंना हे म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ती फक्त पुस्तकामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये नाही. आणि म्हणून महात्मा फुलेंनी 3 पातळीवर काम केलं. पहिलं काम महात्मा फुलेंनी काय केलं तर ही जी पुरोहितशाही आहे, ब्राह्मणशाही आहे, हिचा पाया जो आहे त्या धर्माच्या कल्पनेलाच त्यांनी चॅलेंज केलं. बघा फुलेंचं योगदान काय. त्यांचं गुलामगिरी पुस्तक जर तुम्ही वाचलं तर गुलामगिरी पुस्तकामध्ये आपण जे अवतार कल्पनेचे बळी आहोत की समजा 10 अवतार आहेत आपण असे मानत जातो आणि त्या अवताराच्या आधारे आपण सगळ्यात परंपरा रचत चाललेलो. पण प्रत्येक अवतार कशा प्रकारे निर्माण झाला त्याची मीमांसा फुले करतात. आर्य किंवा ब्राह्मण या देशात होते की बाहेरून आले इथपासून फुले त्यांची तपासणी करतात. आणि धर्मग्रंथामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या प्रत्येक गोष्टीला फुले इतक्या आक्रमकपणे चॅलेंज करतात की ते मी या जाहीर व्यासपीठावरून सांगूसुद्धा शकत नाही, इतकं फुलेंमध्ये धाडस. आणि म्हणून एकदा धर्मामधला फोलपणा, या सगळ्या कर्मकांडातला फोलपणा फुले ज्या पद्धतीने उलगडून दाखवतात ते इतकं सुंदर आहे की ते वाचताना आपल्या असं लक्षात येतं की आपण एकदम जागे होतो, अरे असं असू शकेल. आणि आपण या गोष्टींना किती बळी पडलेलो आहे, आपण या सगळ्या गोष्टींचे कसे बळी ठरलेलो आहोत. हा पहिला भाग फुलेंच्या मांडणीमध्ये. दुसरा भाग फुलेंच्या मांडणीमध्ये काय की फुले इथल्या सत्ताधीशांना जर वंचितांचा विकास व्हायचा असेल तर शिक्षण हेच एकमेव औषध आहे. आणि म्हणून समाजाला जर शिक्षण द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला शिक्षण दिलं पाहिजे, या देशामधल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. ज्याला अतिशूद्र फुले म्हणतात त्या दलितांना शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे. आणि ज्याला 5वा शूद्र ठरवलं गेलं आहे त्या स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. हा फुलेंचा दुसरा भाग झाला विचाराचा. आणि तिसरा जो भाग आहे तो थेट कृतीचा आहे. फुले अस्पृश्यांसाठी शाळा काढतात, फुले मुलींसाठी शाळा काढतात. आणि फक्त एका ठिकाणी शाळा काढून थांबत नाही तर पूर्ण पुणे नगर इथपासून तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये फुले शाळा काढतात आणि त्यांच्या प्रेरणेनं शिक्षणाचा प्रसार वाढत चालतो. आणि म्हणून फुले हा कृतिशील माणूस आहे. किती कृतिशील असावेत फुले, एक उदाहरण तुम्हाला सांगतो.
देवदासी हा शब्द ऐकला आहे का तरुण मुलींनी? देवदासी म्हणजे काय? तर फुले मुंबईला एका कामानिमित्त गेले होते आणि त्यांच्या मित्रांना ते बग्गीतून चालले होते. समोरून एक चांगली लग्नाची मिरवणूक चालली होती. कुणीतरी म्हटलं, कसली मिरवणूक आहे? ते म्हटले, देवदासीचं लग्न आहे, त्याची मिरवणूक आहे. फुले म्हणे, देवदासी? हो म्हणे, ते देवदासी म्हणजे देवाशी लग्न लावायचं तिचं. आपल्याकडं मुरळी वगैरे असतात की नाही, त्या प्रकारे. आणि त्या देवदासीचं नंतरचं जीवन खूप वाईट असतं. तिने मंदिरामध्ये राहायचं, मग ते जणू सगळ्या समूहाचेच दृष्टिकोन तिच्याकडे असा बघायचा असतो आणि मग तिचा शारीरिक लैंगिक शोषण ते अनेक लोक करू लागतात. आणि दुर्दैवाने ते धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर केलं जातं. आता देवाशी लग्न हा काय प्रकार? आपण काय म्हटलं असतो, अरे वाईट आहे रे, वाईट आहे, पोरीचं वाईट झालं. फुलेंनी काय करावं? फुले म्हटले, लग्न बंद करून टाकू आपण. ते म्हटलं, कसं काय बंद करणार? परंपरा आहे या लोकांची, नाही चालणार. फुले म्हटले, रविवारचा दिवस होता, फुलेंनी गाडी पोलीस स्टेशनला घ्यायला लावली. पोलीस सुपरिटेंडंटच्या घरी फुले गेले. त्यात तो म्हटलं, माझ्या अधिकारातलं नाही आहे, फार अवघड प्रकरण आहे ते. म्हणे, मग कुणाला भेटावं लागेल? म्हणे, मुंबईच्या आयुक्तांना भेटावं लागेल, पोलीस आयुक्तांना. फुलेंनी परत ती बग्गी वळवली आणि डायरेक्ट कोणाच्या घरी? पोलीस आयुक्तांच्या घरी. बघा म्हणजे कृतिशीलता काय त्या माणसाची. आपण कितीतरी चुकीच्या गोष्टी रस्त्याने पाहतो. आपण जातो का एखाद्या हॉटेलमध्ये, लहान पोरगा काम करतो, आपण हॉटेलवाला म्हणतो का लहान पोराला कामावर ठेवणं चुकीचं आहे? म्हणतो का आपण? बालविवाह होता त्या औरंगाबाद, संपूर्ण तुमच्या मराठवाड्यामध्ये. आपण बालविवाह झाला करतो का तक्रार? आपण त्या पोरीच्या बापाला जाऊन सांगतो का लग्न करू नको? नाही करत आपण, वाईटपणा घेत नाही. फुले पोलीस कमिशनरकडे गेलेले आहेत आणि पोलीस कमिशनरकडून फुलेंनी ते लग्न थांबवलं. कुठं पुण्याचे फुले मुंबईमध्ये गेले, डायरेक्ट पोलीस कमिशनरच्या रविवारच्या दिवशी घरी जाऊन ते करणं. तिथं फुले थांबत नाहीत. फुलेंनी दीनबंधूमध्ये मोठा देवदासी प्रथेविरुद्ध लेख लिहिला आणि ब्रिटिश सरकारला निवेदन दिलं की कायदा करून हे देवदासीचे लग्न थांबवले पाहिजे. काय कृतिशीलता आहे. त्या काळामध्ये विधवा महिलांचे केशवपन केलं जायचे. म्हणजे ब्राह्मण जातीमधल्या ज्या मुली आहेत, त्या मुली जर विधवा झाल्या, आता त्या काळामध्ये लग्न लवकर व्हायचे. 2 वर्षाच्या मुलीचं लग्न, 3 वर्षाच्या मुलीचं लग्न, 4 वर्षाच्या मुलीचं लग्न. आणि तरुण मुलं लवकर मरायची, कारण त्या काळात काय औषधाचा शोध नव्हता. एखादी साथ आली की मोठ्या प्रमाणावर मुलं मरायची. मग ती विधवा झाली, मग परत तिचं लग्न नाही करायचं. मग ती सुंदर नाही दिसली पाहिजे, कारण सुंदर दिसले तर तिलाही मोह होईल, समोरच्यालाही मोह होईल. मग तिचे केस कापून टाकायचे. दर महिन्याला जशी मुलाची कटिंग करतात तशी मुलींची कटिंग करायची, पूर्ण टक्कल करायची. फुलेंना फार ते भयानक वाटलं. पण फुले हा उत्तर शोधणारा माणूस होता, तळतळ करणारा माणूस नव्हता. फुलेंनी काय करावं? त्यांचे जे सहकारी आहेत, नारायण लोखंडे मुंबईमधले, त्यांना फुलेंनी पाठिंबा दिला आणि मोठ्या प्रमाणावर आवाहन करून मुंबईमधल्या सर्व नाभिकांनी एक निवेदन केलं की इथून पुढं आमचे पैसे बुडाले तरी चालतील, पण आम्ही एकाही विधवेची केस कापणार नाही. आणि नाभिकांचा पहिला संप फुलेंनी मुंबईमध्ये घडवला की आम्ही या महिलांची केस कापणार. काय कृती या माणसाची, काय कृतिशीलता आहे. आणि म्हणून प्रत्येक मुद्द्यावर हा कृती करणारा माणूस आहे. प्रत्येक मुद्द्यावर या माणसानं कृती केलेली. व्यक्तिगत स्तरावर तर काय सांगायचं. फुले जिथं राहायचे त्या घराशेजारी एक घर होतं. त्या घरामध्ये फुलेंनी मुलांचं वसतिगृह काढलं आणि त्याच्यामधल्या 15 मुलांचे पैसे फुले स्वतःच्या खर्चातून भरायचे. 30 मुलं होते त्या वसतिगृहामध्ये आणि 15 गरीब मुलं होते. त्यांचा पूर्णच्या पूर्ण खर्च, राहण्यापासून जेवणापासूनचा, पुस्तक वह्यांचा सगळा खर्च महात्मा फुले स्वतःच्या पैशातून करायचे. नुसतं शिक्षण द्या असं नाही, स्वतः सुरू केलं ते. किंवा पुण्यामध्ये जो सगळ्यात मोठा दुष्काळ पडलेला आहे, या दुष्काळामध्ये फुलेंनी अन्नछत्र सुरू केलं. ते म्हणाले, पुरुष कुठेही जेवतील, बायका कुठेही जेवतील, पण मुलांचं काय? आणि फुलेंनी भाकरी आणि आमटीचं जेवण त्या ठिकाणी दिलं. रोज 2000 मुलं आणि महिला त्या ठिकाणी जेवायला यायची. 2000, कल्पना करा.
दोन्ही वेळा द्यायचे, सकाळी पण द्यायचं आणि संध्याकाळी पण द्यायचं. 2000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था महात्मा फुलेंनी स्वतःच्या पैशामधून त्या ठिकाणी केलेली. काय कॉन्ट्रीब्युशन आहे माणसाचं. आणि म्हणून मगाशी मी सुरुवातीला जे म्हणालो की तत्त्वज्ञान सांगणारी खूप माणसं असतात, पण प्रत्यक्ष कृती करणं नावाची जी गोष्ट आहे ना, ती महात्मा फुलेंनी केली. किती पैसा उधळला या माणसाने. मी आकडा सांगत नाही, पण तपशील सांगतो. JRD टाटा जे होते, टाटा, त्या टाटांचं उत्पन्न आणि फुलेंचं उत्पन्न याच्यामध्ये फुलेंचं उत्पन्न जास्त होतं. महात्मा फुलेंनी टाटा आणि फुले यांच्या जर उत्पन्नाची तुलना केली, बघा BBCने एक लेख छापलेला आहे, इंटरनेटवर तुम्ही पाहाल, तर महात्मा फुलेंचं उत्पन्न टाटापेक्षा जास्त होतं त्या काळामध्ये. काय काय व्यवसाय करत होते फुले. फुलेंची स्वतःची एक कंपनी होती. बघा काय किती उद्योगी माणूस आहे. जे छापे असतात, म्हणजे आपल्या दागिन्यांचे जे हे असतात छापे असतात की नाही, त्याची एजन्सी फुलेंकडे होती. मूस म्हणतो आपण त्याला. फुलेंकडे एजन्सी होती आणि त्या काळात दिवसाला 100 रुपये मिळायचे फुलेंना, दिवसाला त्या काळामध्ये. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट घेत होते फुले. आज कॉन्ट्रॅक्टर शब्द बदनाम झालेला आहे, पण फुले हे घाम गाळून कष्ट करणारा माणूस होता. मुंबईमधल्या ज्या व्हीटीच्या इमारती आहेत, त्या इमारतीला खडी पुरवणं, दगड पुरवण्याचं काम फुलेंच्या कंपनीनं केलं आहे. कात्रजचा बोगदा जो आहे, ह्या कात्रजच्या बोगद्याच्या कामाला फुलेंच्या कंपनीनं हे केलेलं आहे. त्या काळातलं जे धरण आहे, त्या धरणालासुद्धा खडी आणि हे सगळं पुरवण्याचं काम फुलेंच्या कंपनीने केलं आहे. म्हणजे फुलेंचे सहकारी अशा पद्धतीच्या इमारती बांधून द्यायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकामाच्या साहित्याला मदत करायची. फुलेंचा त्या काळात पुस्तकाचा प्रेस होता. अनेक प्रकारचे व्यवसाय केले फुलेंनी. त्यानंतर एक शिवणकामाचं दुकान होतं, तिथे एका माणसाला फुलेंनी ठेवलेलं होतं. म्हणजे उद्यमशीलता प्रचंड होती. म्हणजे फुलेंनी जर सामाजिक जर त्यांना हा नाद लागला नसता, तर फुले हा कदाचित जगातला एक उद्योगपती झाला असता. इतकी ताकद होती त्या माणसामध्ये, कल्पकता प्रचंड होती. मांजरीला 60 एकर जमीन घेतली होती, मी तुम्हाला सांगितलं. त्या 60 एकर जमिनीतून वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं सगळं फुलं किंवा वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाज्या ते सकाळची वेळी पुण्यामध्ये गोळा करायचे. त्यासाठी गाळा तयार केला होता एक, आणि तिथून ते सगळं मुंबईला पाठवायचे विक्रीला. काय कमाल आहे सांगा ना. कुठं गाड्या येत असतील, कसं त्या काळामध्ये काय सांगा ना मला. पण ते सगळं घडवणं आणि परत ही सामाजिक व्यवसाय सगळे कामं चालू ठेवणं हे किती अवघड आहे, पण ते करत राहिले. पण इतका प्रचंड पैसा कमवलेल्या माणसाकडं फुलेंना जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक आला, तेव्हा फुलेंकडं औषधोपचारालासुद्धा पैसे नव्हते. कुठं गेले पैसे. ज्या माणसाने इतका प्रचंड पैसा कमवलेला आहे, तो सगळा पैसा फुलेंनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी उधळून दिला. 2000 मुलांना रोज जेवण दिलं. सगळ्या सामाजिक कामासाठी तो खर्च करून टाकला. आणि शेवटच्या आजारामध्ये सयाजीराव गायकवाडांनी शेवटी त्यांना मदत केली. ही फुलेंची अवस्था. आणि म्हणून तन मन धनाने हा शब्द आपण खूप लूज वापरतो. तन मन धनाने सेवा केली, ती सेवा फुलेंनी केली. तन म्हणजे स्वतःचं शरीरही झालं, 60व्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला. मन तर पूर्ण वंचितांसाठीच होतं आणि धनसुद्धा स्वतःचं सगळं देऊन टाकलं. अशा पद्धतीचा हा महात्मा फुले नावाचा माणूस होता. मी महिलांकडे येतो, कारण या ठिकाणी मुलींची संख्या जास्त आहे. महिलांच्या संदर्भात फुलेंनी जे चिंतन केलं आणि काम केलं, ते काम ऐतिहासिक आहे. ते मुलींची शाळा काढली 1848 आणि सावित्रीबाई जात होत्या आणि त्यांना लोकांनी ते शेण मारायचे, शिवाय द्यायचे. इथपर्यंतच आपल्याला फक्त फुलेंच्या आणि मुलींच्या शिक्षणाचा संबंध दिला जातो. त्या काळातले जे सगळे ब्राह्मणी विचारवंत होते पुण्यातले, ते सुद्धा मुलींच्या शिक्षणाकडे इतक्याच वरवरच्या याने पाहायचे. पण फुलेंनी सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केलेला आहे. महिलांच्या बाबत फुले या माणसाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, फुलेंना मूल झालं नाही, फुलेंना मूल नव्हतं, तर फुलेंच्या घरच्या लोकांनी सल्ला दिला की तू दुसरं लग्न करून टाक. सावित्रीबाई पण तयार झाल्या असत्या किंवा तयार झाल्या होत्या. आता ती परंपरा ना, आज लोक दुसऱ्या बायका करतात की नाही, मूल होत नाही बाबा, तर लोकही म्हणतात बरोबर आहे, आता काय करणार, त्याला झालं नाही पहिलीला, मग दुसरं केलं ते
जसं का याचा वंश नाही चालला तर जगच बुडणार आहे बरोबर नाही. पण आपल्याला ते सवय झाली त्या गोष्टीची. महात्मा फुलेंनी काय उत्तर दिलेलं आहे कुटुंबाच्या लोकांना बघा, म्हणजे किती माणूस स्त्रीवादी मनाने. ते म्हटले समजा डॉक्टरकडे जाऊन आपण असं तपासलं की माझ्यामुळं मूल होत नाही आहे, आणि मग सावित्रीबाई जर म्हटल्या की मला मूल पाहिजे म्हणून मी दुसरा नवरा करते आणि तिने दुसरा नवरा घरात आणून ठेवला तर मला चालेल का? काय विचार आहे बघा, विचार करायची पद्धत. म्हणजे मूल होत नाही म्हणून तुम्ही दुसरी बायको करायला मला परवानगी देता, पण माझ्यामुळं जर मूल होत नाही हे जर मेडिकलने सिद्ध केलं तर मग सावित्रीबाईंनी दुसरा नवरा करून घरात आणलेलं चालेल का तुम्हाला? काय विचार करायची पद्धत आहे बघा. आणि महात्मा फुलेंनी शेवटपर्यंत मूल झालं नाही पण दुसरं लग्न केलं नाही, तर दत्तक मुलगा घेतला त्यांनी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यशवंत जो आहे तो महात्मा फुलेंचा मुलगा नाही आहे, तो एका ब्राह्मण विधवेचा मुलगा, तिचं मूल महात्मा फुलेंनी दत्तक घेतलं. पहिलं महिलांविषयीचा दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन, एकापेक्षा जास्त बायका करण्याला महात्मा फुलेंनी प्रचंड विरोध केला. ज्यांनी 3-3 लग्न केले त्यांना महात्मा फुले म्हणायचे की अजून 2 लग्न का करत नाही तुम्ही? ते म्हणायचे का बरं? ते म्हणावं 5 बायका पाहिजे, 4 जणं तुमचं प्रेत उचलायला आणि 1 जण पुढं शिंगाळा धरायला, 5 बायका पाहिजेत ना तुम्हाला म्हणायचे. असं महात्मा फुले त्या काळामध्ये बोललेले. किंवा जरट बालविवाहाला महात्मा फुलेंनी विरोध केला आहे. म्हणजे पुरुषाचं वय 40-50 आणि मुलीचं वय 12-13 या गोष्टीला सुद्धा महात्मा फुलेंनी विरोध केला आहे. बालविवाहाचा तर प्रश्नच नाही, बालविवाहाला महात्मा फुलेंनी विरोध केला. महात्मा फुलेंचं कॉन्ट्रिब्युशन आहे की ज्या एकल महिलांवर आम्ही काम करतो. महात्मा फुलेंनी विधवा विवाहाचं समर्थन केलं आणि विधवा विवाहाच्या संदर्भामध्ये फुल्यांनी पुण्यामध्ये पुढाकार घेतला आणि ज्या ज्या लोकांना विधवा महिलांचे विवाह करायचे आहेत किंवा विधवेशी विवाह करायचे आहेत त्याचे समर्थक महात्मा फुले होते. विधवा महिलेने लग्न केलं पाहिजे असं महात्मा फुले म्हणायचे. धर्माच्या ज्या चुकीच्या आज्ञा आहेत त्याच्या विरोधात महात्मा फुले होते. महात्मा फुले असं म्हणायचे की हे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले म्हणून स्त्रियांबद्दल असं चुकीचं त्याच्यामध्ये आलेलं आहे. या देशातले धर्मग्रंथ जर बायकांनी लिहिले असते तर कदाचित वेगळंच धर्माचं तत्त्वज्ञान आज पुढं आलं असतं. सतीप्रथेबद्दल महात्मा फुले असं म्हणतात की या देशामध्ये नवरा वारला म्हणून अनेक स्त्रिया सती गेल्या का, तर लोक म्हणतात की त्या बाईचं नवऱ्यावर प्रेम होतं म्हणून. फुले असं विचारतात की या देशामध्ये एकाही पुरुषाचं आपल्या बायकोवर प्रेम नव्हतं का, की बायको वारल्यानंतर तिच्या चितेमध्ये एकही पुरुष सता गेलेला नाही. महात्मा फुलेंचा शब्द सता बरोबर आहे नाही. महात्मा फुले म्हणतात की एकही पुरुष सता गेलेला नाही या देशामध्ये. हे कसं समजावून घ्यायचं? काय लॉजिकल थिंकिंग आहे बघा. आपल्याला सुद्धा हे प्रश्न पडत नाहीत. आणि म्हणून स्त्रियांच्या मन लाभलेला हा माणूस होता. तुम्हाला सांगतो, मनानं स्त्री असलेला हा कोमल मनाचा महात्मा होता. आणि म्हणून मुलींच्या संदर्भामध्ये महात्मा फुले जितका विचार करतात तितका कदाचित महात्मा फुलेंनी कुठल्याच विषयावर केला नसेल असं मला कधी कधी वाटतं. आणि मग मुलींचं शिक्षण, मुलींना चांगल्या पद्धतीचं आलं पाहिजे. पण स्वतःच्या आयुष्यात हा माणूस जगलेला आहे. त्यांच्या जेव्हा यशवंतचं लग्न ठरलं तर ती सून घरी आणून ठेवल्यानंतर महात्मा फुले सावित्रीबाईंना म्हणायचे की तिला अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, तिला काम सांगू नको, आणि तिला 2-2 तास स्वतःला अभ्यास करू द्यायचे सुनेला. म्हणजे स्वतःच्या आयुष्यात त्यांनी ते केलं. सावित्रीबाईंना तर शिकवलंच, पण सुनेलासुद्धा महात्मा फुलेंनी शिकवलं. ही कामामधली त्यांची हे होती, म्हणजे प्रामाणिकपणा किंबहुना कॉन्ट्रिब्युशन त्या अर्थाचं होतं. आणि ज्या एकल महिलांवर आम्ही काम करतो त्या विधवा महिलांचे दुःख ऐकणारा महात्मा फुले हा पहिला महात्मा होता. मगाशी आमचे वाघ सर मला येताना आजूबाजूच्या महिलांच्या कहाण्या सांगत होते. कन्नड व या भागात कशा महिला जगतात. त्या काळामध्ये तितकं वाईट होतं की एकदा बाई विधवा झाली की तिने माझ घरामध्ये थांबायचं, तिने बाहेरसुद्धा यायचं नाही, तिने पांढरे कपडे घालायचे, तिने चवदार जेवायचं नाही, रंगीत कपडे घालायचे नाही, बाहेर कुठं जायचं नाही. कल्पना करा, 12 किंवा 13 वर्षाची पोरगी ती आजूबाजूला सगळ्या लोकांचे शारीरिक संबंध पाहते, आनंद संसाराचा घेताना अनेक बायका पाहते, घरातली भाऊजाई आणि भाऊ किती चांगल्या पद्धतीनं नवरा बायको म्हणून राहतात हे बघते. आणि तिने मात्र स्वतःच्या सगळ्या भावना वासना मारून टाकायच्या. त्या नवऱ्याबरोबर झालेला संसार 2 वर्षाचा
आणि पुढचं आयुष्य मात्र 60 वर्षाचं काढायचं आहे, 70 वर्षाचं काढायचं आहे. आणि मग त्या काळामध्ये घरातले पुरुष किंवा नात्यातले पुरुष अशा बायकांवर शारीरिक जबरदस्ती करायची. त्या काळात काय कोणी पोलीस स्टेशनला जाईल वगैरे अशी काही भानगडच नसायची. मग त्या काळात शारीरिक संबंध ठेवले की या मुलींना दिवस जायचे. कधी कधी त्या मुलीलाही कुणाच तरी मोह व्हायचा. आणि मग दिवस राहिल्यानंतर त्या काळात गर्भपात वगैरे हे काहीच डेव्हलप झालेलं नव्हतं. मग पुन्हा पुरुषच बॉम्ब मारायला मोकळे, अरे हिने धर्म बुडवला. म्हणजे ज्याच्यामुळे दिवस राहिले त्याला काही शिक्षा नाही, शिक्षा सगळी दिला. आणि मग अशा एका बाईनं स्वतःचं मूल एकदा मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं आपल्यावर येऊ नये म्हणून. आणि मग ब्रिटिशांनी तिला अटक केली आणि तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. फुलेंना इतकं वाईट वाटलं की साला हिच्यावर बलात्कार नात्यातले लोक करणार, जवळचे लोक करणार, शेजारचे लोक करणार आणि शिक्षा मात्र हिला देणार, हा काय प्रकार आहे. आणि म्हणून फुलेंनी स्वतःच्या घराच्या बाहेर पाटी लावली की इथे येऊन तुम्ही बाळंत होऊ शकता, तुमचे मूल घेऊन जाऊ शकता किंवा आम्ही आमच्याकडे ठेवून जाऊ शकता. काय धाडस आहे मला सांगा. आज आपली हिंमत नाही असं बोलायची. लोक म्हणतील म्हणजे त्या बायकाने काही उद्योग करायचे आणि तुम्ही काय त्यांची पोरं सांभाळायचे असं बोलणारे लोक आहेत. पण त्या माऊलीचं दुःख काय नाही इतकं मन महात्मा फुलेंकडे होतं. आणि 36पेक्षा जास्त लहान मुलं त्यांच्या त्या सुतिकागृहामध्ये होती. 36पेक्षा जास्त लहान मुलं होती की बायका यायच्या आणि तिथं बाळंतीण व्हायच्या. महात्मा फुले कोणाला नाव सांगायचे नाही, काही नाही. आणि ती तिच्या घरी जायची. महात्मा फुले म्हणायची मूल तुला न्यायचं आहे का. ते म्हणायची की नाही मला नको मूल, कारण मला ते दाखवता न्यायचं समाजाला. ठीक आहे आम्ही सांभाळतो. आणि महात्मा फुलेंनी ती सगळी मुलं सांभाळलेली आहेत. आणि हा जो यशवंत होता, हा यशवंत महात्मा फुलेंनी एका मामलेदाराच्या बहिणीचा मुलगा होता. म्हणजे एक मामलेदाराची बहीण होती कल्याणच्या, तिचं हे मूल होतं यशवंत. आणि मग महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना म्हटलं आता आपल्याला मूल होणार नाही तर मग आपण एक मूल दत्तक घ्यायला काय हरकत आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी ते मूल दत्तक घेतलं. म्हणजे स्वतःच्या आयुष्यातली सगळी कृती करून दाखवली नाही माणसाने. मग हे महात्मा फुलेंचं मोठेपण घेऊन आपण आज काय करणार आहोत. मी शेवटच्या भागाकडे येतो की महात्मा फुलेंचा हा सगळा गौरव करताना आपण नेमकं काय करणार आहोत. आपण फक्त फोटोला हार घालणार आहोत का. आपण 200वी जयंती एकदम धूमधडाक्यात डीजे लावून जयंतीची मिरवणूक काढून विषय संपवणार आहे का. कारण आपल्याला एक सोपं उत्तर सापडलेलं आहे भारतीय समाजाला की कोणत्या तरी महापुरुषाला देवत्व द्यायचं, त्याचा देव केला की बाबा ते देव आहे, आपण कसं काय, आपण सामान्य माणसं आपल्याला काय येणार आहे. आणि हात जोडायचे नाही, आपण बाजूला व्हायचं. शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, कितीतरी महापुरुषांचा म्हणजे त्यांची लोकप्रियता आणि गावागावातले पुतळे पाहिल्यानंतर असं वाटतं की काय राज्य आहे, काय प्रेम आहे या लोकांना महापुरुषांबद्दलचं. पण आमचा व्यवहार पाहिला की मग लक्षात येतं की काय महाराष्ट्र आहे हा. आणि म्हणून स्वामी विवेकानंद एकदा असं म्हटले होते की हिंदू धर्मासारखा उदार धर्म नाही आणि हिंदूंच्यासारखे अनुदार लोक नाहीत, असं एकदा महात्मा फुले आपले स्वामी विवेकानंद म्हटले होते. तर मला कधी कधी असं वाटतं की फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही म्हणत राहतो. काय व्यवहार आहे आमचा मला सांग. त्या नांदेडमध्ये कोणत्या तरी त्या मुलानं त्या दलित मुलीशी त्या विवाह केला तर त्या भावांनी त्याला मारून टाकलं. आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढली म्हणून त्या मारामाऱ्या किंवा या प्रकारच्या गोष्टी. मराठवाडा तर त्यासाठी काय काय मराठवाड्याने भोगलेले आहे, नामांतरापासून आपण सगळे बघतो. या सगळ्या घटना घडत असताना अजूनही दलित अत्याचाराच्या घटना घडतात. मला तर ते खैरलांजीचं प्रकरण नुसतं आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं की काय क्रूर पद्धतीने त्या प्रियांकाला त्या सगळ्यांना मारलं होतं. हे त्याच महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रात फुले होऊन गेले, आंबेडकर होऊन गेले, शाहू महाराज होऊन गेले, विठ्ठल रामजी शिंदे होऊन गेले. आणि म्हणून आमचा जो व्यवहार आहे, आम्ही पारध्यांची बेडं जाळल्याच्या घटना याच मराठवाड्यातून कायम कानावर येतात. म्हणजे आम्ही अजून माणूस म्हणून सुद्धा वागायला तयार नाही. हा काय प्रकार आहे. आजही शिक्षणाची काय परिस्थिती आहे, पोचलंय का शिक्षण तळागाळामध्ये. भारत सरकार एक डॉक्युमेंट प्रसिद्ध करत असतं बजेटच्या आदल्या दिवशी. ते डॉक्युमेंट तुम्ही बघा, मी यावर्षी ते जरूर बारकाईनं पाहिलं. 2 कोटी मुलं शाळेबाहेर आहेत, ही सरकारची कबुली आहे संसदेतली. 2 कोटी मुलं. काय साधलं आपण.
हंटर कमिशनला महात्मा फुले 1882ला निवेदन देतात की या राज्यातली गोरगरिबांची, महारमांगांची, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मुलं शाळेबाहेर आहेत. आणि त्याच्यानंतर 150 वर्षानंतर त्याच देशातलं सरकार असं सांगतं की 2 कोटी मुलं शाळेबाहेर आहेत. काय परिस्थिती मला सांगा ना. आज तुम्ही सगळे कॉलेजचे प्राध्यापक आहात. आजही या राज्यातले 100रातले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याचं प्रमाण काय? किती 35पर्यंत गेले ना. आता 26 होतं काहीतरी, आता 35पर्यंत गेलं असं. म्हणजे आजसुद्धा पहिलीमध्ये जर मूल टाकलं तर ग्रॅज्युएशनपर्यंत 35 मुलं पोहोचत असतील तर 65 मुलं शिक्षणाच्या बाहेर फेकले जातात. आणि ती फेकले जाणाऱ्या मुलांमध्ये दलितांची मुलं आहेत, आदिवासींची मुलं आहेत, पारध्यांची मुलं आहेत, मुस्लिमांची मुलं आहेत आणि मुली आहेत मोठ्या प्रमाणावर. आजही तंत्रशिक्षण मुलींना नाही आहे आमच्या. आजही तुमच्या सिनियर कॉलेजची अवस्था पहा. सायन्सला मुली किती ना आर्ट्सला मुली किती. आजही मुलींना असंच वाटतं की आमच्यासाठी आर्ट्सच आहे. आज मेडिकलला जाणाऱ्या मुली किती, इंजिनिअरिंगला जाणाऱ्या मुली किती, आर्किटेक्टला जाणाऱ्या मुलींचं प्रमाण किती कमी. कारण घरचे लोक म्हणतात तिचं काय लग्नच करून द्यायचं आहे, कशाला डोनेशन भरायचं, त्यापेक्षा आपलं पोरगा कसं आहे, आपला म्हातारपणाचा आधार आहे, त्याला शिकवा, त्याला डॉक्टर करा, पोरीला नर्सिंगला घालून टाक. हे चांगल्या चांगल्या घरची परिस्थिती ही मुलींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची. आजही मागच्या वर्षी या ठिकाणी मी भाषण केलं होतं 2 वर्षांनी, त्यात काहीच बदल झाला नाही. आजही बालविवाहाचं इतकं प्रमाण प्रचंड आहे मराठवाड्यामध्ये. मी मराठवाड्याचंच नाव घेऊन बोलतो की देशामध्ये सर्वात जास्त बालविवाह होणारे जे 70 जिल्हे आहेत, त्या 70 जिल्ह्यातले 17 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्या 17 जिल्ह्यातले 8 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. म्हणजे सगळे 100%. 35% प्रमाण होतं आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचं काही वर्षांपूर्वी. 35%. परभणी जिल्हा 48%. काय प्रकार आहे? 2 लग्नातलं 1 लग्न बालविवाह. 35% म्हणजे 3 लग्नातलं 1 लग्न बालविवाह. काय प्रकार आहे हा? ज्या महात्मा फुलेंनी पहिली शाळा महाराष्ट्रामध्ये काढली ते बघता सगळ्याच्या सगळ्या मुली शाळेत जायला पाहिजे होत्या ना आज आमच्या. पण बालविवाह होणारे ज्या मुली आहेत या मुली सगळ्या शाळेत जाणाऱ्या मुली असतात. कारण बालविवाहाचं वय 17च्या खाली, म्हणजे 12वीच्या आत, 6वी ते 12वी. हा फुलेंचा आम्ही केलेला पराभव आहे असं मला वाटतं. पराभव आहे आम्ही फुलेंचा केलेला. शाळेतून गळती झालेली प्रत्येक मुलगी हा महात्मा फुलेंचा आम्ही केलेला पराभव आहे. बालविवाहाच्या मांडवामध्ये घातलेली प्रत्येक मुलगी हा महात्मा फुलेंचा आम्ही केलेला पराभव आहे. तेवढंसुद्धा आम्ही करू शकलो नाही. फुले भारताची गोष्ट बोलत होते, जगाची गोष्ट बोलत होते. आम्हाला फक्त आमच्या गावातली प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे एवढंच काम करायचं आहे. पण ते सुद्धा काम आम्ही करायला तयार नाही. ते सुद्धा काम आम्ही करायला तयार नाही. माझ्या गावची प्रत्येक मुलगी ग्रॅज्युएशनपर्यंत गेली पाहिजे असा संकल्प का गाव करत नाहीत? इथे आपले आदर्श ग्रामविकास अधिकारी आहेत. मी काही गावांमध्ये जातो त्या गावांना मी असं सांगतो की एवढी एक शपथ फक्त तुम्ही गावामध्ये ठरवा की पदवी घेतल्याशिवाय या गावातल्या एकाही मुलीचं लग्न होणार नाही. एवढीच शपथ गावाने घ्यावी फक्त, बस. मग बालविवाह संपले आणि मुलींचा करिअरचा प्रश्न सुटला. एकच गोष्ट करा फक्त, पदवी घेतल्या बिगर मी लग्नच करणार नाही. आम्ही असे स्टिकर छापून घेतले होते आणि कंपाशीच्या आतमध्ये चिकटवले होते मुलींच्या, पदवी घेतल्या बिगर मी लग्नच करणार नाही. ही खरी महात्मा फुलेंना आदरांजली. गावातली प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि प्रत्येक मुलगी ग्रॅज्युएट झाली पाहिजे. ही खरी महात्मा फुलेंना आदरांजली. अजून महात्मा फुलेंचा विचार घेऊन काय करता येईल आपल्याला? तर दलित आदिवासींचं शिक्षण 100% होईल यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. आज बौद्धांमध्ये ती जागृती खूप चांगली आहे. पण मातंग असतील, भिल्ल असतील, पारधी असतील यांच्यामधल्या शिक्षणाचं काय करायचं? आज काय परिस्थिती आहे? आज तुम्ही खेड्यापाड्यामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये जा, पारधी बेडावर जा. पारधी बेडावर आजही मुली शिकलेल्या नाहीत. हा कन्नड तालुका भटक्या विमुक्तांचा तालुका आहे. भटक्या विमुक्तांच्या पालापालावर जा, तुम्हाला असं आढळेल की आजसुद्धा भटक्या विमुक्ताची लेकरं नाही शिकत आहे. त्यांची नावं शाळेमध्ये आहेत पण पोरं शाळेमध्ये नाही आहेत.
मुली शिकत नाही आहेत. पारध्यांमध्ये आजही पोरगी शहाणी झाली की बालविवाह उरकला जातो आहे. मी मागच्या वेळी पण भोसले सरांना विनंती केली होती आणि आजही करेल की तुमच्या महाविद्यालयामध्ये तुम्ही सगळे संवेदनशील लोक आहात. या सगळ्या वस्त्यांचं सर्वेक्षण करून या वस्त्यांमध्ये किती मुलं शिकलीत, का शिकत नाही आहेत, ते परत शिकू शकतील का, एवढं जरी काम आपण केलं आणि पारधी, भटके, विमुक्त या सगळ्यांना आपण किमान पदवीपर्यंत ढकलू शकलो तर ती खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना आदरांजली ठरणार. त्यांच्या नावाने एखादा उपक्रम सुरू झाला पाहिजे. मुलं शाळेबाहेर पडली नाही पाहिजे. पोरं एकदा गाडीत बसली की ती ग्रॅज्युएटलाच उतरली पाहिजे, मध्ये उतरली नाही पाहिजे. आजही महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या गळतीचं प्रमाण 70% जास्त आहे. काय साधलं आम्ही? बाबासाहेबांनी संविधान दिलं, आपण म्हणतो सर्वांना समानता दिली, 6 ते 14 मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला, शिक्षणाचा कायदा केला, पण अंमलबजावणी काय बाबासाहेबांनी करायची का? ती आमची जबाबदारी होती ना. पण आम्ही दलितांची, गरिबांची मुलं नाही शिकवली, हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या तालुक्यामध्ये ऊसतोडी कामगारांची मोठी संख्या आहे. पूर्वी मला कन्नड तालुक्याचा खूप राग यायचा, तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल का बरं? तर माझ्या गावचा जो साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्यावर मी जायचो आणि ऊसतोडीची आम्ही शाळा चालवायचो मुलांची. तर कोणत्याही कामगाराला विचारलं तुम्ही कुठले? मुंडवाडी. म्हटली मुंडवाडी कुठं आली? म्हणे कन्नड तालुक्यात आली. मी म्हणायचं काय त्या तालुक्यातल्या लोकांना काही कळतं का नाही यार, हे पोरं आले कसं काय आमच्या तालुक्यामध्ये? मग एकदा मी 2011-12 साली इथं आलो कन्नडला आणि तो घाट उतरून त्या घाटाच्या अलीकडे ते मुंडवाडी कुठे, त्याचं दर्शन घेऊन आलो. त्या मुंडवाडीचं पाहायला गेलो होते एकदा मी. काय प्रकार आहे हा? का ऊसतोडी कामगार आमच्याकडे येतात? का नाही ती मुलं तुमच्या तालुक्यात थांबवली जात? का त्यांना शाळेमध्ये इथं वसतिगृहामध्ये ठेवलं जात? माझी अशी अपेक्षा राहील की महात्मा फुलेंच्या आधारे जर आपल्याला कामं करायची असतील तर महात्मा फुलेंवर परिसंवाद घेणं किंवा महात्मा फुलेंवर परिषद घेणं किंवा महात्मा फुलेंवर भाषणं ठेवणं हा कामाचा एक भाग झाला. पण तो माणूस कृतिशील होता की नाही? मग आपण पण कृती केली पाहिजे. आणि ती कृती जर आपल्याला करायची असेल तर सोपं काम आहे. मी तुम्हाला क्रांती करायला सांगत नाही, काय कोणाच्या वाड्यावर कोणाच्या घरावर चालून जायला सांगत नाही. मी तुम्हाला फक्त इतकंच सांगतो की खूप सोपं काम आहे महात्मा फुलेंचा विचार अंमलात आणायचा. म्हणजे शिक्षणामधून मुलींना गळती होऊ द्यायचं नाही, शिक्षणामधून ऊसतोडी कामगारांना गळती होऊ द्यायचं नाही, शिक्षणातून दलित, पारधी, भटके, विमुक्तांना गळती होऊ द्यायचं नाही आणि त्यांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त काम करत राहणं ही खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना आदरांजली. आणि शेवटचा मुद्दा, ज्या एकल महिलांवर वाकसर आणि आम्ही सगळेजण काम करतो ते काम या तालुक्यामध्ये पुढं गेलं पाहिजे. म्हणजे आम्ही काय काम करतो तर आम्ही विधवा महिलांचं संघटन करतो. ज्या महिला विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, घटस्फोटित आहेत, अशा महिलांची आम्ही एक संघटना काढली. त्या संघटनेला सावित्रीबाईंचं नाव दिलं आम्ही, साऊ एकल महिला समिती. इकडे त्यांचा फोटो, इकडे पंडिता रमाबाईंचा फोटो, त्या दोघे आमचे आदर्श. आणि त्या महिलांना आम्ही एकत्र करतो. सुदैवानं तुमच्या संभाजीनगरचे जे आयुक्त आहेत जितेंद्र पापळकर, अतिशय चांगला माणूस आहे, संवेदनशील माणूस आहे. त्यांनी पूर्ण मराठवाड्यातल्या 808 जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचा सर्वे केला. ग्रामीण भागामध्ये 5,39,000 महिला निघाल्या. 5,39,000 म्हणजे तरी कन्नड गावातल्या नाहीत बरं, त्या फक्त खेड्यातल्या ग्रामपंचायत सेक्टरमधल्या. म्हणजे जर शहरातल्या मोजल्या, नगरपालिका, नगरपंचायत, तर ती संख्या किमान 8 ते 9 लाख असू शकते. एकटं संभाजीनगर शहरच 2 लाख महिला निघतील, तिथे 1,00,000-2 लाख महिला निघतील. हो, शहरामध्ये, ग्रामीणमध्ये. म्हणजे या तुमच्या तालुक्यामध्ये 7,000 महिला आहेत, एकल महिला 7,000 महिला. मला असं वाटतं की या वाचनालयाच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं महात्मा फुलेंना आदरांजली म्हणून आपण त्या महिलांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. काय काय करता येईल आपल्याला? एक तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष देता येईल. एकल महिलांची जी मुलं आहेत, आता सुदैवाने महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये किती एकल महिलांची मुलं शिकतात त्याची मोजणी केली आहे. सरांनी आत्ता मला सांगितलं की आम्ही चंद्रकांतदादा पाटलांना पत्र दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजमधली मुलं मोजली जात आहेत. आता मला मध्ये उसे सरांनी पण कळवलं होतं. तर सगळ्या महाविद्यालयातली मुलं आता मोजली जात आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून BA पर्यंतच्या आणि BSc पर्यंतचं किती मुलं एकल महिलांची हे आपण काढलं, हे आपलं यश आहे.
पण संख्या करून करायचं काय? माझी अशी विनंती राहील तुम्हाला इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना की या मुलांना एकत्र करून या मुलांची शिबिरं घेणं, या मुलांना चांगलं करिअर देणं, त्या महिला मुलींचे लग्न करणार नाही याच्याबद्दल त्या महिलांचं मन करणं आणि त्या मुलांच्या शिक्षणाला जास्तीत जास्त मदत करणं. आता जून महिना येईल, त्या मुलांना शैक्षणिक साहित्य देणं, त्या मुलांना परीक्षा फी भरणं त्यांची, त्यांना 10वी पास झालेल्या मुलांना पुढं प्रवेश मिळवून देणं, 12वी पास झालेल्या मुलांना तंत्र शिक्षणासाठी मदत करणं, वसतिगृहामध्ये मदत करणं. आता सुदैवाने या वसतिगृहाचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, ते खूप सेन्सिटिव्ह आणि माणूस आहे आणि त्यांना करिअरचं खूप आकर्षण आहे. मला असं वाटतं त्यांच्याशी हा विषय बोलून त्यांनी जर संभाजीनगरमधली यातली मुलं शिकायला ठेवली तर ती मुलं कदाचित खूप चांगल्या पद्धतीने घडू शकतील. तर हे आपल्याला करता येईल आणि त्या महिलांच्या रोजगारासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे शेवटचा मुद्दा असा की त्या महिलांच्या रोजगारासाठी आपण काम करायला पाहिजे. त्या महिलांना बचत गटामध्ये घेणं, त्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू करून देणं, वेगवेगळी मशिनरी त्यांना देणं, त्यांच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणं, अशा पद्धतीचं कामसुद्धा तुमच्यातल्या काही जणांनी केलं पाहिजे. म्हणजे महात्मा फुलेंनी त्या काळात विधवा महिलांना आधार द्यायचं काम केलं, तेच काम आज आपण केलं पाहिजे. महाराष्ट्राची संख्या 75 लाख आहे. किती आहे? 75 लाख. 75 लाख महिला आहेत अशा. त्या महिलांना आपण सगळ्यांनी मदत करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि म्हणून मी कृतीचा भोक्ता माणूस आहे, कारण मी स्वतः कृती करण्यावर भर देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा फुलेंनी जी वैचारिक मांडणी केली त्या वैचारिक मांडणीबद्दल आपण बोलत राहू, पण महात्मा फुलेंचा विचार म्हणजे छोटा छोटा विचार आहे, कृतीत आणण्यासारखा विचार आहे. आणि म्हणून इंग्लिशमध्ये जे म्हणतात की थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली, तेव्हा महात्मा फुलेंसारखं विश्वात्मक विचार करू. ते निर्मिकाचा विचार करतात, धर्माचा विचार करतात, मानवतेचा विचार करतात, पण कृती करताना एखादं रंजलं गांजल्याचं मूल महात्मा फुले उचलून घेतात. ही त्यांची जी संवेदनशीलता आहे ना, ती आपल्यामध्ये संक्रमित झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून शेवटी थांबताना विठ्ठलरामजी शिंदे यांनी महात्मा फुलेंवर जो पोवाडा लिहिला तो पोवाडा मी वाचून दाखवून थांबतो. विठ्ठलरामजी शिंदेंबद्दल सुद्धा स्वतंत्र बोललं पाहिजे, इतका तो मोठा माणूस आहे. ते असं लिहितात की सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला, सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला, जन्माचा मालाकार कर्माची खडी तलवार, जनतेचा जागा शेर त्या समान कोण तो बोल, धन्य धन्य ज्योती फुलारी शाब्दिकांशी झाला भारी, दिनदुबळ्यांचा कैवारी किती बानू त्याच्या लीला, सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. मला असं वाटतं की ज्योतिबांच्या अंतःकरणातली ही जी तळमळ आहे वंचितांबद्दलची, शेवटच्या माणसाबद्दलची ही जी ज्योतिबांच्या मनामधली तळमळ आहे, ती तळमळ आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये संक्रमित हो आणि हजार फुलं फुलोत तसे ज्योतिबांच्या प्रेरणा आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात रुजून त्या कृतीमध्ये येऊत अशी ज्योतिबांच्या या 200व्या वर्षानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देऊन माझं महाराष्ट्रातलं आज पहिलं व्याख्यान या ठिकाणी आपण आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. धन्यवाद.